नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आज पूर्णपणे ऑप्शन सेलरचा डे होता। आज मार्केटमध्ये पूर्णपणे मार्केट साइडवेज गेलेलं आहे। एका डाऊनफॉल नंतर मार्केट काय झालेलं आहे, पूर्ण साइडवेज गेलेलं आहे। आज सकाळी 12 सव्वा 12च्या आसपास सुद्धा रेकॉर्ड केलं होतं, परंतु त्याच्यामध्ये काय झालेलं आहे की माईक ऑफ असल्यामुळे माझा ऑडिओ आलेला नाही। ते पोझिशन किंवा ते लॉजिक काय होतं माझं पोझिशन बनवण्यामागचं मी आता एक्सप्लेन करतो आणि एक्सप्लेन करून झाल्यानंतर मी तुम्हाला त्याची क्लिप याच्यानंतर अटॅच करतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। समोर 10:30च्या आसपास आपण एक पोझिशन बनवायला सुरुवात केली होती आणि त्यावेळेस माइंडसेट काय होतं, मार्केटमध्ये 3-4 दिवसापासून कंटिन्यू फॉल येत होता आणि मार्केट या पॉइंटला इथे 72,500 ची राऊंड लेवल दिसत असेल। या राऊंड लेवलला मार्केट सपोर्ट घेण्यास सुरुवात केली। तर या सपोर्ट लेवलला मी काय केलेलं आहे, 72,500 चा पी शॉर्ट केलेला होता। खूप हेवी क्वांटिटी मध्ये होता, समवेअर 250 ते 300 क्वांटिटी शॉर्ट केलेली होती इथे। आणि तुम्ही पाहू शकता की इथे शॉर्ट केलेला पी आणि मार्केट वरती क्लोज झाल्यामुळे हा पूर्णपणे झिरो झालेला असेल आणि याचे पूर्ण प्रॉफिट भेटलेला असेल आपल्याला। नंतर याच्यानंतरचं लॉजिक काय होतं, मार्केटसाठी मी ई रेंज बनवली होती आणि ज्या वेळेस मार्केट या पॉइंट मधून ब्रेकआउट देण्याचा ट्राय करू लागलं त्यावेळेस मी माझी या पोझिशन इथून एक्झिट केलेली आहे। 1-1.5च्या आसपास आपण काय केलेलं आहे, नंतर पुन्हा एकदा रेजिस्टन्स घ्यायला लागलेला आहे आणि पुन्हा एकदा ही मोठी रेंज बनवली। जर या मोठ्या रेंजमध्ये मार्केट थांबला असतं तर आपला प्रॉफिट झालेला असता, असं आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं, परंतु माईकच्या तांत्रिक अडचणीमुळे ते रेकॉर्ड झालेलं नाही। तर याच्या पुढची क्लिप आपण प्रॉफिटची किंवा PNL ची क्लिप आपण इथे अटॅच करूया। ओके, जसं की डिस्कस केलं होतं, जसं की आपण पाहिलं होतं 12 सव्वा 12च्या आसपास या पॉईंटला समवेअर आपल्याला 10-12 हजार रुपयाचा प्रॉफिट चालू होता आणि तोच प्रॉफिट आपला पुढे या रेंजमध्ये पुन्हा मार्केट अडकल्यानंतर आपला तोच प्रॉफिट आपल्याला 25,000 रुपयाच्या आसपास झालेला आहे आणि तो पण आपण एकदा स्क्रीनवर जाऊन चेक करूया। तर मार्केटमध्ये सिंपल ॲनालिसिस करायचं आहे आणि ॲनालिसिसवर त्या बिलीव्ह ठेवून आपल्याला मार्केटमध्ये काम करायचं आहे। तुम्ही जसं की पाहू शकत आहे की जे पण माझ्यासोबत 4-5 किंवा 1 महिन्यापासून माझ्यासोबत किंवा मला फॉलो करत आहे त्यांना माहीत असेल की पूर्ण ज्यावेळेस मार्केट ट्रेंडिंग होतं किंवा जास्त व्होलाटाईल होतं त्यावेळेस आपण काय करतो, मार्केटमध्ये छोटे छोटे स्टॉप लॉस देतो आणि बाहेर निघत असतो। परंतु जसं मार्केट आपल्याला फेवरमध्ये सापडलं, एका रेंजमध्ये सापडलं, तर आपण त्या मार्केटमधून पैसा कमवून बाहेर निघतो। तुम्हाला पण याच गोष्टी शिकायच्या आहेत आणि याच गोष्टीवर आपण थ्रू आउट द कोर्स आपण फोकस करत आलेलो आहे, मनी मॅनेजमेंट, सायकोलॉजी आणि प्रोबॅबिलिटीवर। आणि विदाऊट दॅट मार्केटमध्ये तुम्ही सर्व्हाइव्ह करू शकत नाही। हे दिवस तुम्हाला आठवत असतील की एवढा मोठा डाऊनफॉल आला, या डाऊनफॉलमध्ये सुद्धा मॅक्समध्ये आपण 3 ते 4 हजार प्रॉफिटमध्येच एक्झिट केलेला आहे। तर आपण सुरुवातीला सांगत असतो की बाबा आजचा दिवस आपल्याला प्रॉफिटवर फोकस करायचा आहे की सर्व्हाइव्ह करण्यावर। तर आजचं मार्केट मला दिसत होतं की कंटिन्यू आपल्या रेंजमध्ये चालत आहे आणि मार्केट जसं मी डिसाईड केलेलं आहे त्या लेवलमध्ये ट्रेड करत आहे। तर आजचा दिवस होता की बाबा आज आपण प्रॉफिटवर फोकस करू शकत होतो। तर असे आपले डेज आपल्याला चूज करायचे आहेत। ते कालचे 2 दिवसापूर्वी सुद्धा पाहू शकता की या रेंजमध्ये आपल्याला खूप मोठा प्रॉफिट नाही झाला, परंतु जे ऑप्शन बायर असतील ते मोठा प्रॉफिट करू शकतील। परंतु ऑप्शन सेलर पूर्णपणे थिटावर डिपेंड राहतो, थिटाची व्हॅल्यू तो कॅप्चर करत राहतो। प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगत आलो आहे की ॲज अ ऑप्शन सेलर तुम्हाला मार्केट कुठे जाईल ते नाही डिसाईड करायचं, मार्केट कुठे जाणार नाही ते डिसाईड करायचं आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला पोझिशन बनवायची असते, म्हणजे आपल्याला थिटाची व्हॅल्यू गेन करता येते आणि थिटाच्या व्हॅल्यूनुसार आपल्याला पैसे मिळत जातात। तर चला एकदा PNL वर जाऊया। होल्डिंग ओपन झालेली आहे, एकदा रिफ्रेश करतो। जसं की बऱ्याच जणांचं कॅपिटल थोडं कमी आहे किंवा त्यांच्यानुसार ट्रेडिंग करण्यासाठी त्यांना ऑप्शन सेलिंग समजत नाही, त्यांच्यासाठी आपण एक सिरीज चालू केली होती। तर त्यांच्यासाठी सांगतोय की आपण एवढ्या डाऊनफॉल मार्केटमध्ये सुद्धा आपले स्टॉक ग्रीनमध्ये आहेत, भले हा एकच स्टॉक ग्रीनमध्ये असू द्या, कारण की आपण पहिले 2 स्टॉक घेतले, त्यांचे दोन स्टॉकचे स्टॉप लॉस 1% किंवा 2%चे स्टॉप लॉस हिट झाल्यामुळे आपण त्याला एक्झिट केलेला आहे। एक अशोक लेलँड एक होता आणि आय थिंक IDFC बँक एक होता, तर त्यांना आपण एक्झिट केलेला आहे। स्टील आपण त्यांना एक्झिट करून किंवा त्याचा लॉस बुक करून सुद्धा आपण स्टील ग्रीनमध्ये क्लोज करण्यात यशस्वी झालेलो आहे आणि सक्सेसफुली आपण प्रॉफिटमध्ये आहे, इक्विटीमध्ये सुद्धा। तर असं काही नाही की बाबा मला ऑप्शन येते आणि ऑप्शनमध्ये ट्रेडिंग केलं पाहिजे आणि ऑप्शनमधूनच प्रॉफिट बनतो, असं काही नाही। ऑप्शन इक्विटीमध्ये सुद्धा स्टॉक बाय सेल करून आपण प्रॉफिट करू शकतो। तर या स्टॉक मास्टर इन ॲडव्हान्स बॅचचं आपलं मनी मॅनेजमेंट बाकी आहे। तर या विकेंडला बऱ्याच आपल्या बॅच चालू होणार आहेत। एक आपली फ्री लर्निंगची बॅच सुद्धा चालू होणार आहे आणि ॲडव्हान्स स्टॉक मास्टर लर्निंगची बॅच सुद्धा त्याची सुद्धा 1-2 लेक्चर राहिलेले आपण या वीकमध्ये कंटिन्यू करणार आहोत। तर चला आजच्या PNL वर जाऊया।
ओके, जसं की तुम्ही पाहू शकता की आपल्याला 25,000 रुपयाचा आज प्रॉफिट झालेला आहे. समवेअर हा 30,000 पर्यंत दिसत होता, परंतु ज्यावेळेस बुक करत होतो त्यावेळेस मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी आली आणि व्होलॅटिलिटीमध्ये एक्झिट करेपर्यंत आपल्याला 25,000 रुपयाचा प्रॉफिट राहिलेला आहे. 25,000 रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे आणि हा 25,000 प्रॉफिट कमवण्यासाठी आपल्याला खूप साऱ्या ऑर्डर सुद्धा पंच करावे लागलेले आहेत. तर माझी ट्रेडिंग स्टाईल तुम्हाला माहित असेल की मी माझ्या लिमिटपर्यंत मी मॅनेज करत राहतो. जे माझ्यासोबत पहिले 1 महिन्यापासून जॉईन आहेत किंवा फॉलो करत आहेत त्यांना माझी ट्रेडिंग स्टाईल समजली असेल. ज्यावेळेस मार्केट वरती जातं त्यावेळेस मी पीक सेल करून हेज करत असतो. पुन्हा मार्केट खाली आपल्या फेवरमध्ये येत असेल तर पुन्हा त्याला मध्ये करत असतो. रेंजच्या बाहेर झालं तर त्याला एक्झिट करत असतो. तर थ्रूआउट द डे मी माझे पोझिशन मॅनेज करत राहतो आणि ते मॅनेजमेंट कधीपर्यंत करत राहतो की जोपर्यंत माझी रिस्क 1% ची रिस्क ब्रीच होत नाही तोपर्यंत मी माझ्या पोझिशन मॅनेज करत राहतो. ज्यावेळेस माझी 1% ची रिस्क ब्रीच होते त्यावेळेस मी माझं पूर्णपणे टर्मिनल बंद करतो आणि मार्केटमधून त्या डे साठी एक्झिट करतो. हे माझी ट्रेडिंग स्टाईल आहे. थ्रूआउट द डे मी माझी पोझिशन मॅनेज करतो. जिकडे मार्केट जाईल तिकडे आपण त्याच्या पाठीमागं फॉलो करत जात असतो. तर या पण गोष्टी तुम्हाला शिकायच्या असतील तर पुन्हा एकदा नेक्स्ट मंथ मध्ये एक ऍडव्हान्स बॅच ऑप्शनची सुद्धा चालू करणार आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही माझ्या टच मध्ये राहू शकता. तर या व्हिडिओ मध्ये आता इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. टिल द टाइम बाय बाय, टेक केअर.